दुकानाचं भाडं द्यावं लागत नाही, तुम्हाला लाईट बिल दुकानाचं स्पेशल द्यावं लागत नाही, तुम्हाला दुकानावर स्टाफचं भाडं द्यावं लागत नाही। किंमत सांगा, किंमत सांगा, किंमत सांगा। 150 रुपये म्हणजे 150 रुपयापासून ओव्हरऑल साड्यांमध्ये सुरुवात आहे। ही साडी कधीही जुनी होत नाही, कारण की हा आपला वारसा आहे। नजरेत थांबतो असा माल आहे। बाकीचा पैसा कपडा मिळेल तेव्हा घरी द्या। किती सगळे डिझाईन्स, 40,000 पेक्षा जास्त डिझाईन्स। मॅडम, कपड्यांचा व्यापार जर करायचा पण जेन्युइन जागा दाखवा, म्हणजे जिथे जेन्युइन कपडा चांगला असेल, पाहायला मजा येईल आणि विकायलाही मजा येईल आणि कपड्याची क्वालिटी चांगली असेल आणि मार्जिनही चांगली मिळेल, डेड स्टॉक राहणार नाही। हा प्रश्न आहे ना तुमचा? काही इश्यू नाही, अशी जागा मी आज घेऊन आली ज्या ठिकाणी जेन्युइनली जेही मी प्रश्न बोलले जे तुमच्या मनात असतात त्या सगळ्यांचं तुम्हाला उत्तर मिळेल। जेन्युइन जागा आहे, कपड्याची A1 क्वालिटी आहे अँड क्वांटिटी राईट हिअर। पूर्ण गोडाऊन भरलेला आहे। किती सगळे डिझाईन्स, 40,000 पेक्षा जास्त डिझाईन्स जे तुम्ही आरामाने घेऊ शकता, ते पण 20% टोकन अमाऊंट कॅश ऑन डिलिव्हरीने। म्हणून तुम्हाला घरून, दुकानातून, शॉपहून, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर B2B किंवा B2C कशाही प्रकारचा कपड्यांचा व्यापार करायचा आणि चांगला मस्त स्वस्त आणि क्वालिटीचा माल शोधतायत ना, इथे आहे 150 रुपये म्हणजे 150 रुपयापासून ओव्हरऑल साड्यांमध्ये सुरुवात आहे। जास्त गप्पा नाही मारणार, जास्त टाइम नाही घेणार, डायरेक्ट कपडा पाहायला सुरुवात करूया। त्याआधी एक वस्तू तुम्हाला सांगायची आहे, सॉरी विचारायची आहे। कुठून हा व्हिडिओ पाहता, तुमच्या सिटीचं नाव सांगा। आणि भरपूर तुम्ही व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत, म्हणून सबस्क्राईब करून जा, तुमच्यासाठी फुकट आहे, मला याच्याने ग्रो करायला मदत मिळते, म्हणून सबस्क्राईब नक्की करा। चला आपण साड्या पाहूया। सुरुवात करेन ना थोडेसे फिगर मोटिव्स ने, म्हणजे थोडी रिच साडी। हा कपडा कसा आहे, हरतालिका राहिली, सावित्री पौर्णिमा राहिली किंवा खाजी राहिली किंवा लग्नाचा सीझन राहिला, त्यावेळेला ना असा कपडा बूम चालतो। आणि इवन तुम्हाला यामध्ये मार्जिन ही मिळते। भरपूर अशा बायका आहेत ज्या घरून माल विकतायत। आणि ताई, घरून माल विकण्याचा तुम्हाला माहिती का मोठा फायदा काय? तुम्हाला दुकानाचं भाडं द्यावं लागत नाही, तुम्हाला लाईट बिल दुकानाचं स्पेशल द्यावं लागत नाही, तुम्हाला दुकानावर स्टाफचं भाडं द्यावं लागत नाही, तुम्हाला एक्स्ट्रा जे शॉपच्या मागे GST किंवा जेही काही खूप सगळे गव्हर्नमेंट रूल्स रेग्युलेशन्स असतात, तुम्हाला काही टॅक्स पे करावं लागतं, ते करावं लागत नाही। सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे घरून माल विकण्याचा। म्हणून जर ताई जेन्युइनली तुम्ही B2B मध्ये उतरतायत किंवा B2C मध्ये उतरतायत ना, कपड्यांचा व्यापार सुरुवात तुम्ही घरूनच करा, कारण की एकदा तुम्हाला कस्टमरचा अंदाज येईल। आणि ही वस्तू मी एक गोष्ट सांगते तुम्हाला, जेवढे चांगले तुम्हाला कस्टमर दुकानातून मिळतील ना, त्याच्यात थोडेसे अपोजिट घरून मिळतील। ओके, का मी सांगते, कारण की तुमच्या जवळ जे कस्टमर बेस येतील ना, ते तुमच्या ओळखीचे राहणार आहेत। जेन्युइनली तुम्ही नवीन व्यक्तीला माल विकण्याला एवढे घाबरणार नाही जेवढे नवीन वस्तूला ओळखाणवाल्यांना, सॉरी माझी थोडी मराठी गुजराती मिक्स येते ना, ओके ऍडजस्ट कराल। जसं ओळखवाल्यांना तुम्हाला विकायला माल तुम्हाला जो घाबरेल, कारण की ओळखवाल्यांचं काय असतं, त्यांना पाहिजे की तुम्ही त्यांना स्वस्तात द्या आणि तुम्ही मार्जिन त्यामध्ये काढू नका, त्यांचं म्हणणं असतं। आणि तुम्हाला कपड्याचे मार्जिन काढल्याशिवाय चालणार नाही, कारण की तुम्ही मेहनत केली, तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट लागलाय, राईट? त्याच हिशोबाने विकणं मुश्किल असतं। प्लस जे ओळखवाले असतात ते कॅशमध्ये पेमेंट करतच नाही, राईट? जे एक्झिस्टिंग आहेत ना, त्यांना ही प्रॉब्लेम कळाली असेल। म्हणून कधीही क्लिअर ठेवा, कपडा विकताना कॅशमध्ये पेमेंट करा, नाहीतर मग तुम्ही एक टाइम लिमिट द्या की 7 दिवसामध्ये तुम्ही कपडा पैसे रिटर्न द्याल, जेणेकरून तुम्हाला एक अंदाजा मिळेल की आपल्या एरियामध्ये कशा प्रकारचा कंझ्युमर बेस आहे। तुमच्या एरियामध्ये चांगला कंझ्युमर बेस असेल, VIP तुमच्या एरिया असेल, रिच एरिया असेल, तर तुम्ही आरामाने ह्या सगळ्या साड्या विकू शकता। आणि ताई, शिफॉनची साडीमध्ये, जॉर्जेटची साडीमध्ये आणि सिल्क साडीमध्ये तिघांपैकी तुम्हाला जास्त मार्जिन सिल्क साडीमध्ये मिळेल। का बरं सांगू का? कारण की हा कपडा रिच आहे, स्पेशल ओकेशनवर घातला जातो, रोज, राईट? ते माहिती तुम्हाला, रोज रोज जी वस्तू पाहिल्या म्हणजे त्याचं एवढं महत्त्व राहत नाही, तेच कपड्यामध्ये आहे। हा कपड्यांना रोज वापरण्याचा नाहीये, हा स्पेशल आयटम आहे, म्हणून यामध्ये मार्जिन स्पेशल असते। कुणाला? तुम्हाला। ताई, तुम्ही 30 ते 40% या कपड्यामध्ये मार्जिन ऍड करू शकता तुमच्या परचेसिंग रेटवर। आता हा एक ऑर्गेन्झा मटेरियल आहे। थोड्या दिवसाआधी एक ताई आल्या होत्या नंदुरबारहून, नंदुरबार खानदेश भागामध्ये आहे, जवळ पडतं, सुरतहून जवळच पडतं एकदम। तर त्या ताई आल्या होत्या। आता त्या कन्फ्यूज होत्या की मी हा माल घ्यायला हवा की हा माल घ्यायला हवा किंवा हा माल घ्यायला हवा किंवा हा माल घ्यायला हवा। तर नेमकं ना दरेक भागाची खासियत असते। आता मी भरपूर खानदेश भागातले कस्टमर म्हणा किंवा विदर्भातले कस्टमर म्हणा, या कस्टमरांना भेटते, डेली भेटते। ओके, मी त्यांना आयडिया दिली की ताई आपल्या खानदेश भागामध्ये असं असं चालतं, डार्क कलर जास्त चालतात कंपॅरेटिव्हली लाईट कलर्स। ओके, तर त्या कलर्समध्ये आणि ह्या कलर्समध्ये कन्फ्यूज होत्या, मला एवढंही आठवण नाही कोणत्या प्रकारचे कलर्स होते। तर त्यांनी हा माल घेतला आणि त्यांनी आमचे रिव्ह्यू टाकले गुगलवर, एकदम छान। त्यांनी सांगितलं की मॅडम, पहिल्यांदा आमच्या एरिया, त्या टीचर होत्या ना,
पहिल्यांदाच आमच्या एरियाच्या बायकांना मी या साड्या दाखवल्या ना, त्यांना सगळ्याच्या सगळ्या साड्या पटल्या. 2-3च साड्या उरलेल्या आहेत, त्यांनी जास्त काही घेतलं नव्हतं, 15-20 हजाराचंच घेतलं होतं आणि ते आता नवीन यायचा प्रयत्न लाईक विचार करतायत. सो दॅट इज मेन थिंग. B2B मध्ये चांगला माल लवकर विकला जातो, कम्पॅरेटिव्हली लो क्वालिटीचा माल. म्हणून चांगल्या क्वालिटीच्या मालवर तुम्ही लक्ष ठेवा. आता ना मी तुम्हाला एक इमोशन दाखवते. पैठणी साडी, लाईक तद्दन मराठमोळी साडी, महाराष्ट्रीयन साडी. ही पैठणी, नारायणी पैठणी विथ रिच पल्लू. वाव, ही नुसती साडी नाहीये. आता काय गोष्ट झाली माहिती का ताई, अगोदर ना दिवाळीला, खाजीला किंवा कोणत्याही सणात किंवा भावाचं लग्न आहे, बहिणीचं लग्न आहे, आत्या बहिणीचं लग्न आहे, मामा बहिणीचं लग्न आहे, भावाचं लग्न आहे, त्यावेळेला कपडा खरेदी करताना ची खुशी वेगळी होती, राईट. आता विंडो शॉपिंगवर आपण कितीही परचेसिंग केली, पण दुकानात जाऊन हाताने कपडा ट्राय करून पाहण्याची गोष्ट वेगळी असते. आणि हा तोच कपडा आहे. कधीही कोणतीही बाई ही पैठणी साडी घेताना ना एक वेगळीच खुशी असते, कारण हा आपला तद्दन मराठी टेस्ट आहे, मराठमोळा टेस्ट आहे, ही ट्रेडिशनल आहे. ही साडी कधीही जुनी होत नाही, कारण की हा आपला वारसा आहे. तर ही आहे प्युअर पैठणी साडी, जेन्युनली प्युअर क्वालिटीचा कपडा आहे, यामध्ये पॉलिस्टर मिक्स नाही. छान अशी नारायणी पैठणी कॉन्सेप्टची साडी आहे. ही पैठणीचेही प्रकार आहेत. ही नारायणी 6वारी पैठणी. तुम्हाला पैठणीचे 9वारीचे प्रकार मिळतात. सध्या तर इथे संपलेले आहेत. नवीन त्याचा रिस्टॉक फील होईल ना, त्याचा मी नवीनच स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल, म्हणून त्यापर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे याचं सिम्पल प्लेन ब्लाऊज आणि पैठणीची बॉर्डर. मस्त आहे ना, एकदम छान छान कलेक्शन मिळेल. चला पुढे पाहूया. पुढची साडी, हा नवीन टेस्ट आहे. ओके, हा माल नवीन आहे, तो म्हणजे ही बनारसी बुट्टाची साडी. ही वाली माझी रिक्वेस्ट आहे, आमच्यासोबत कॅमेरा गर्ल आहे, ती शूट करते सध्या. ही आहे बनारसी, सुंदर अशी बनारसी ऑर्गेन्झा. आणि आपल्याकडे ना ऑर्गेन्झाचा कपडा नवीन चालतोय आता. आपल्या खास करून हा ऑर्गेन्झा ना नॉर्थमध्ये पहिले पोहोचला, आपल्या भागाकडे थोडा आता आलेला आहे. ओके, तर हा आपल्या महाराष्ट्रामध्ये हा जास्त चालतो. तुम्ही मेट्रो सिटीमध्ये आहात, Tier 1 Tier 2 सिटीजमध्ये आहात किंवा खेड्यागावात आहात, ताई मस्त सांगते, हा माल ना दिसतात सुंदर, एकदम नजरेत थांबतो असा माल आहे. आय रिअली डोंट नो तुम्हाला कसं वाटतंय हा कपडा, बट रिअलमध्ये जेव्हा मी ह्या कपड्याला टच करते, फील करते, क्वालिटी पाहते ना. आता मेन काही वेळेला काय असतं ना, मी पर्सनली ना थोडी नेटच्या साडीमध्ये कम्फर्टेबल नाही. मला थोडं नाही आवडत नेटची साडी घालायला, माझी पर्सनल चॉईस आहे. काय माहिती, मला अनकम्फर्टेबल वाटतं. पण नेटच्या जागेवर मग मी काय घेईल, ऑर्गेन्झा. हा नेट सारखा लाईट अँड वेट आहे, पण एवढा ट्रान्सपरंट पण नाही, एवढा तो पारदर्शी पण नाही की याच्यातून आपलं अंग दिसेल. तर हा ना एक मस्त कपडा आहे, एकदम कम्फर्टेबल, रिच दिसणारा कपडा. तुम्ही याच्यामध्ये नक्की नक्की पैसे टाकू शकतात आणि हा माल घेऊ शकतात. ओके, स्क्रीनशॉट घ्यायला विसरू नका. आणि मेन तुमच्या मध्ये प्रश्न आहे की ताई किंमत नाही सांगत आहे तुम्ही, किंमत सांगा, किंमत सांगा, किंमत सांगा. ताई B2Bचा व्हिडिओ आहे ना, मला काही वांधा नाही. ही राहिली याची किंमत. माझी नजर टाकण्याचीच वेळ लागते मला किंमत सांगायला, काही इश्यू नाही मला किंमत सांगायला. बट काय ना, तुम्ही याला पुढे विकणार आहे, इथे सिंगल पीस तर मिळत नाही. आणि विकण्याची प्राइस, तुमची परचेसिंग किंमत व्हिडिओमध्ये सांगणं. तुम्ही व्हिडिओ पाहतायत, तुमचे घरवाले, तुमचे कस्टमर्सही पाहतात, सगळे लोक सोशल मीडिया वापरतात, म्हणून व्हिडिओमध्ये याची किंमत सांगण्याचा फायदा इथे तर आहे ह्या शॉपवाल्यांना, पण तुम्हाला त्याचं लॉंग टर्म मध्ये नुकसान भुगतावं लागेल. म्हणून तुम्ही डायरेक्ट किंमत कमेंट सेक्शनला न विचारता पर्सनली विचारा. मी तुम्हाला नंबरला स्क्रीनवर देते, कॉल करा आणि तिथूनच तुम्ही ऑनलाईन ऑर्डर कराल. 15 ते 20 हजाराचे छोट्या पार्सल ऑर्डर कराल, जास्त मोठं नका करू. लहानसं पार्सलमध्ये तुम्ही आरामाने ऑर्डर करू शकता. ठीक आहे, कॅश ऑन डिलिव्हरी 20% टोकन अमाऊंटवर, बाकीचा पैसा कपडा मिळेल तेव्हा घरी द्या. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटला कळवा. व्हिडिओ तुम्ही कोणत्या सिटीवरून पाहतायत, एक्झिस्टिंग बिझनेस आहे का विचार करतायत, आणि जर विचार करतायत तर कोणते प्रश्न तुमच्या मनात उरले ज्याचे उत्तर तुम्हाला माझ्या चॅनल थ्रू हवंय तर मला नक्की कळवा. मी त्याचं उत्तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला प्रॉमिस करते उद्या देईन. म्हणून नक्की मला प्रश्न विचारा आणि उद्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि सोबत नोटिफिकेशन बेल जी आहे ना बाजूला, तिला दाबायला अजिबात विसरू नका. ओके, चला आजचा दिवस एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओला. बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.